नाही, गाठीभेटी मी घेतल्याच नाही। शेवटी ती माझी तब्येत साथ देत नसल्यामुळे मी गाठीभेटी घेत नाहीये। हे लग्नाचा कार्यक्रम होता म्हणून आलो होतो। महाराष्ट्रभर मराठा समाज हा आपण आपल्या गावात आपलेच गावकरी स्वतःहून बैठका घ्यायला लागले आणि 25 जानेवारीला अंतरवालीच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातले गावागावातले मराठी यायची तयारी करायला लागले। यावेळेस सगळ्या मराठा सेवकांनी खांद्यावर जबाबदारी घेतलेली हे आपण आपलंच गाव सांभाळायचं, आपल्याच गावात आपणच बैठक घ्यायची, कोणाची वाट बघायची नाही। हा येणार आहे तो येणार आहे मग आपण बैठक घेऊ असं नाहीये। यावेळेस आपल्याच गावातले लोक महाराष्ट्रभर आपल्याच गावात बैठक घेऊन तयारी करायला लागले। जेवढे वाहन असतील तेवढे काढायची तयारी गावकरी करायला। तसं काही मराठा सेवक तालुकाभर जिल्हाभर फिरायला पण लागले। परंतु यावेळेस मी जाहीरपणाने सांगितलंय की याची त्याची वाट बघण्यापेक्षा, कोणाच्या गाडीची कोणी बैठक घ्यायला येणार आहे याची वाट बघण्यापेक्षा आपणच आपल्या गावात राज्यभर बैठका घ्यायच्या आणि समाजाची अंतरवलीला येण्याची आपणच तयारी करायची, कोणाची यावेळेस वाट बघायची नाही। पाटील, राज्यामध्ये सध्या 2 प्रकरणं गाजतात, एक परभणीचं आणि एक मस्साजोगचं। उद्या तुम्ही दोन्ही कुटुंबांना भेट देणार असल्याची माहिती आहे। उद्या किती वाजेला भेट देणार? उद्या मी परभणीच्या त्या बांधवांच्या घरी पण भेट देतोय उद्या, आणि उद्या मस्साजोगला पण जाणार आहे, कारण मी कळमला पण साळेगावला जाणार आहे, मग मस्साजोगला सुद्धा भेट देणार आहे। आणि 28 तारखेला बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या वतीनं मोर्चा ठेवलेला आहे। त्या सुद्धा समाजानं, सगळ्या जनतेनं, कारण तो बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं असल्यामुळं सगळ्या जनतेनं त्यात सहभागी पण व्हावं, कारण ज्या मागण्या आहेत कुटुंबाच्या त्या पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण त्या कुटुंबाला बळ देऊया। 28 तारखेला म्हणजे डिसेंबरच्या, सगळ्यांनी डिसेंबर 28ला त्या मोर्चात सहभागी व्हावं, कारण ते मॅटर नाही दबू देत। कोणाचा पण बाप येऊ दे, ते मॅटर नाही दबू देत।